नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल फेगडे, सेक्रेटरी IMA महाराष्ट्र स्टेट हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया। आज इंडियन मेडिकल एसोसिएशन महाराष्ट्र राज्य की ओर से और इंडियन मेडिकल एसोसिएशन जलगांव जिले की तरफ से एक दिन का हम लोग स्ट्राइक कर रहे हैं। इसके पीछे की वजह ये है कि महाराष्ट्र शासन ने एक GR अधिगृहित किया है, जिसमें उन्होंने लिखा है कि जो होम्योपैथिक डॉक्टर्स है जिन्होंने CCMP कोर्स किया है उनको महाराष्ट्र मेडिकल काउंसिल में सेपरेट रजिस्टर में एंट्री देने जा रहे हैं। तो ये हमें इंडियन मेडिकल एसोसिएशन महाराष्ट्र स्टेट और एलोपैथिक डॉक्टर्स को मंजूर नहीं है। इसके निषेधार्थ आज हम लोग टोकन स्ट्राइक पर है। हमने काफ़ी कोशिश की कि महाराष्ट्र शासन को समझाने की कि ये गलत मूव हो सकती है, इसके पुरोगामी परिणाम बहुत डेंजरस हो सकते हैं, लेकिन सरकार इस तरफ ध्यान नहीं दे रही है। इसलिए हम अभी ये टोकन स्ट्राइक कर रहे हैं। अगर हमारा एक दिन का स्ट्राइक होने के बाद भी अगर शासन ये GR पीछे नहीं लेता है तो हम अनडेफिनाइट बेमुदत स्ट्राइक पे जाने की हमारी तैयारी पूरी तरह से है। और मिक्सोपैथी को हम पूरी तरह से विरोध करते हैं। डॉक्टर साहब, इसके संदर्भ में आप लोगों का इससे पहले भी एक स्ट्राइक हो चुका है। उस समय जिस तरह से जो प्रशासन सरकार के सबको आश्वासन दिए गए थे, उस समय आप उससे आश्वस्त थे, लेकिन आज फिर ये और एक स्ट्राइक करने की आवश्यकता क्यों आनी पड़ी? उस दिन हमने डिक्लेयर किया था कि हम स्ट्राइक करने वाले हैं, लेकिन पहले दिन ही सरकार ने हमारी बातें शर्तें मंजूर कर ली थी और उन्होंने दूसरे दिन वैसा अध्यादेश ही निकाला है कि ये GR को स्थगिति दी गई थी, लेकिन अचानक गवर्नमेंट ने दुटप्पीपना करके U-टर्न लेके अभी ये नया GR लाया है कि वापस से उनको री रजिस्ट्रेशन दिया जाए। तो इसलिए हमने ये अभी टोकन स्ट्राइक किया है और ज़रूरत पड़े तो हम बेमुदत स्ट्राइक पे जाएंगे। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जी आपली मॉडर्न मेडिसिनची जी आमची असोसिएशन आहे काउन्सिल त्याला, तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांना त्यांचं सेपरेट होमिओपॅथिक काउन्सिल जे आहे त्यामध्ये नोंदणी व्हावी, आमच्या याच्यामध्ये नको। आणि बेसिकली काय झालेलं आहे की शासनाने 11 जुलै 24ला यांचं नोंदणीला स्पष्ट मनाई केलेली होती, परंतु शासनाने परत U-टर्न केला आणि न्यायालयात सध्या उच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरण आहे। तरी येण्याआधी तो निकाल येण्याआधी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामध्ये अनेक कायदे प्रक्रियेचा देखील तो अपमान आहे। म्हणून आधुनिक वैद्यकीय शास्त्राची अखंडता आणि रुग्णाच्या आरोग्याचं रक्षण करणं हे IMAचं आम्ही कर्तव्य समजतो। शासना या प्रतिगामी निर्णयाच्या निषेधार्थ आणि तो तात्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येईल। आज सगळे MBBS आणि अबोव जे आहेत डॉक्टर, सगळे ICU पासून सगळे जिल्ह्यातले 2500 डॉक्टरांचे सगळे। नमस्कार, मी डॉक्टर शशिकांत गाजरे, इंडियन मेडिकल असोसिएशन जळगाव यांचा अध्यक्ष। आज 18 गुरुवार आज लाक्षणिक संप इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे करण्यात येत आहे। कारण यामध्ये CCMP कोर्स केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये एंट्री म्हणजेच त्यांची नोंदणी करण्याचा जो आहे घाट, तो आम्हाला नको आहे। त्या निषेधार्थ आज आम्ही जवळजवळ 2500 डॉक्टर जळगाव जिल्ह्यातून संपावर आहेत। कारण यामध्ये शासनाचा दुटप्पीपणा देखील जाणवतो। शासनाने 11 जुलै 24 या नोंदणीला स्पष्ट मनाई केलेली होती। आता अचानक त्यांनी U-टर्न घेऊन त्यामध्ये नोंदणी करण्याचा घाट घातलेला आहे आणि केलेलं देखील आहे। त्याच हा न्यायालयाचा अवमान देखील आहे। कारण हे प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे। न्यायालयाचा अंतिम निर्णय येण्याआधीच शासनाने हा निर्णय घेणं म्हणजे कायदेशीर प्रक्रियेचा अपमान करण्यासारखं आहे। आधुनिक वैद्यकशास्त्राची अखंडता, रुग्णांच्या आरोग्याचं रक्षण करणं हे IMA आपले कर्तव्य समजतं। शासनाच्या या प्रतिगामी निर्णयाच्या निषेधार्थ आणि तो तात्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी आजचं आंदोलन करण्यात येत आहे। यामध्ये मेडिकलच्या सर्व सेवा जे इमर्जन्सी सेवा देखील बंद करण्यात आलेला आहे आणि सर्वांना आवाहन करण्यात आलं आहे की त्यांनी शासकीय विद्यालयामध्ये आणि तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची तिथे सेवा घ्यावी। सर, इमर्जन्सी सेवासुद्धा इमर्जन्सी वैद्यकीय सेवासुद्धा आपण बंद केली आहे। खरं म्हणजे रुग्णसेवेच्या दृष्टिकोनातून एक थोडासा कटू निर्णय आहे, पण तो तुम्हाला घेणं का भाग पडलं? तो घेणं याकरताच भाग पडलेला आहे की CCM होमिओपॅथिक
जे धारक जे आहेत त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये त्यांना नोंदणी करणं आमच्या दृष्टीनं पुढच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे. त्यामुळे ते आम्हाला नको आहे. आणि त्यांचं जे काही होमिओपॅथिक मेडिकल काउन्सिल आहे त्यामध्ये त्यांनी नोंदणी करून घ्यावी आणि त्यातर्फे त्यांनी प्रॅक्टिस करावी.